राजकारणात निष्ठा, महत्वाकांक्षा आणि संधी या तीन गोष्टी एकमेकांना छेद देत जातात। अशा या राजकीय वाटचालीत काही नेते वारंवार डावलले जातात, काही संधीच्या वेळी तारणहाराच्या रूपात पुढे येतात। अशीच एक व्यक्ती म्हणजे आमदार भास्कर जाधव। नमस्कार, मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं। गेल्या काही दिवसांपासून भास्कर जाधव यांची नाराजी सतत चर्चेत आहे। त्यांच्या आता थांबावंसं वाटतं या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। या उद्गारामागे केवळ थकवा नव्हता, तर मातोश्रीवरून आलेली अवहेलना आणि पुन्हा शरद पवारांकडे वळण्याची इच्छा या भावना दडलेल्या होत्या। भास्कर जाधव यांचा राजकीय प्रवास सुरू झाला तो शिवसेनेतून। 1984च्या सुमारास त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। बाळासाहेब ठाकरे यांच्या शैलीला आणि संघर्षशील राजकारणाला भास्कर जाधव यांनी आपला आदर्श मानला। त्यांचा आक्रमक स्वभाव आणि स्पष्ट वक्तेपणामुळे ते पक्षात लवकरच उठून दिसले। 1992 ते 95 मध्ये ते प्रथमच जिल्हा परिषद सदस्य झाले। त्यावेळी मनोहर जोशी आणि इतर काहींनी विरोध केला असतानाही बाळासाहेबांनी भास्कर जाधव यांना थेट तिकीट देऊन पाठिंबा दिला। 1995 आणि 1999 मध्ये त्यांनी चिपळूण विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला। 2004 मध्ये मात्र त्यांच्या राजकीय प्रवासात पहिला मोठा धक्का बसला। मातोश्रीवरून त्यांचे तिकीट कापण्यात आले। त्यामागे एक सर्वे रिपोर्ट असल्याचं सांगण्यात आलं, ज्यात त्यांच्या पराभवाची शक्यता वर्तवण्यात आली होती। याच दरम्यान नारायण राणे यांच्याशी सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षामुळेही त्यांना बळी पडावं लागलं। या तिकीट कपातीनंतर भास्कर जाधव मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले, मात्र त्यांना तासनतास ताटकळत ठेवण्यात आलं आणि अखेर भेटही झाली नाही। ही घटना त्यांच्या मनात खोलवर रुतून बसली आणि या अपमानानंतर भास्कर जाधव यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। कोकणात शरद पवारांचा प्रभाव कमी असताना भास्कर जाधव हे त्यांच्यासाठी एक प्रभावी चेहरा बनले। त्यांना प्रदेश महासचिव पद दिलं गेलं। 2006 ते 2009 दरम्यान विधान परिषदेवर पाठवण्यात आलं। 2009 मध्ये त्यांनी गुहागर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली आणि एकाच वेळी शिवसेनेच्या रामदास कदम व भाजप बंडखोर विनय नातूंना पराभूत केलं। पुढील काही वर्ष म्हणजे भास्कर जाधव यांचा सुवर्ण काळ होता। त्यांनी विविध खात्यांमध्ये राज्यमंत्री व कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिलं। 2013 ते 14 मध्ये ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष झाले। छगन भुजबळ, RR पाटील, मधुकरराव पिचड यांच्या तोडीचा नेता म्हणून त्यांचा उल्लेख होऊ लागला। पण कोकणातील राष्ट्रवादीतील गटबाजी त्यांना मान्य नव्हती। रायगडमधील सुनील तटकरे, रत्नागिरीतील रमेश कदम, शेखर निकम आणि उदय सामंत यांच्याशी त्यांचे पटत नव्हते। जेव्हा सुनील तटकरे यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पद गेलं तेव्हा भास्कर जाधव अस्वस्थ झाले आणि पुन्हा एकदा शिवसेनेत वळले। 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि गुहागर मधून निवडून आले। पण 2019 नंतरही त्यांच्या राजकीय आयुष्यातील अपमान संपला नाही। शिवसेनेच्या सरकारमध्ये मंत्रीपद मिळणार अशी आशा होती, पण मंत्रीपद न मिळाल्याने ते पुन्हा नाराज झाले। त्यावरूनही बोललं गेलं की सुनील तटकरे आणि उदय सामंत यांनी त्यांच्या विरोधात मत दिलं। इतकंच नाही तर दुखावलेले शरद पवार सुद्धा त्यांच्या विरोधात गेले। पण आता विधानसभेत विरोधी पक्ष नेते पदही त्यांना मिळाले नाही, त्यामुळे आता ते मनोमन खचले आहेत। नुकतंच त्यांनी एका मुलाखतीत शरद पवार यांना सोडणं ही माझी चूक होती असं म्हणत एक प्रकारे शरद पवारांकडेच पुन्हा ओढ घेतल्याचे संकेत दिले। भास्कर जाधव यांची ही कबुली त्यांच्या पुढील राजकीय प्रवासाचा संकेत ठरू शकते, कारण आता ठाकरे गटातही त्यांना फारसा भाव मिळत नसल्याचं स्पष्ट दिसतं। त्यांच्याबरोबरचे जुने सहकारी एकामागून एक सत्ता गटात जात आहे आणि त्यांच्या हातात केवळ नाराजी शिल्लक राहिली आहे। पण जर शरद पवार पुन्हा त्यांना स्वीकारतील तर कोकणात राष्ट्रवादीसाठी भास्कर जाधव पुन्हा शक्ती केंद्र ठरू शकतात। त्यांच्या आक्रमक शैलीला, स्पष्ट भाषेला आणि कार्यक्षमता असलेल्या या नेत्याला अजूनही राजकारणात भरपूर संधी आहेत। फक्त योग्य वेळ आणि व्यासपीठ हवे। राजकारणात जे डावलले जातात तेच कधी कधी निर्णायक ठरतात। भास्कर जाधव यांची तगमग ही त्यांची ताकद बनू शकते आणि जर पवारांनी पुन्हा विश्वास दाखवला तर खचलेले भास्करराव पुन्हा एकदा धडाडीचे भास्करराव बनून उभे राहतील यात शंका नाही। या संदर्भातील राजकीय विश्लेषणासाठी पात्रा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।